बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुलांसाठी महत्त्वाची। यावेळेस जर तुमचं वय 18 वर्षांहून कमी असेल आणि तुम्हाला सोशल मीडियावर तुमचं अकाउंट ओपन करायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण इंस्टाग्राम आणि फेसबुकवर तुमचं अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला आता पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे। जर तुमच्या पालकांनी आई-वडिलांनी परवानगी दिली नाही तर इंस्टाग्राम, फेसबुक यासारख्या सोशल मीडिया साइटवरचं अकाउंट तुमचं बंद होऊ शकतं। 18 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर अकाउंट ओपन करण्यासाठी पालकांनी परवानगी आता ही द्यावी लागणार आहे। पालकांची परवानगी महत्त्वाची ठरणार आहे। सरकारने या संदर्भातला मोठा निर्णय घेतला असून केंद्र सरकारने तसा कायदाही तयार करण्याच्या तयारीत दाखवलेली आहे। केंद्र सरकारने त्यासाठी 18 फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि हरकती मागवलेल्या आहेत। त्यामुळे या सगळ्या सूचना आणि हरकती मागवल्यानंतर एकूणच पूर्ण विचार करून कायदा तयार करण्यात येईल। तर इंस्टाग्राम, फेसबुक वापरण्यासाठी आता आई-वडिलांची परवानगी आवश्यक असणार आहे। 18 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्यात येईल। ई-कॉमर्स, सोशल मीडिया आणि गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार कायदा तयार करण्याच्या तयारीत आहे। आई-वडिलांनी खरंच परवानगी दिली आहे का हे सोशल मीडिया कंपनीला सुनिश्चित करावं लागणार आहे। कोणतेही उल्लंघन झाल्यास संबंधित कंपनीवर 250 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद होणार आहे। त्यामुळे आता जर तुमचं वय 18 वर्षाखाली आहे आणि तुमचं सोशल मीडियावर अकाउंट आहे तर पालकांची परवानगी ही अनिवार्य असणार आहे। यानंतर इतरही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। नरेंद्र मोदींनी अजमेर दर्ग्यावर चढवण्यासाठी चादर पाठवली, मात्र हिंदू सेनेच्या अध्यक्षांनी त्यांच्या विरोधामध्ये न्यायालयात याचिका दाखल केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दर्ग्यावर चादर चढवण्यापासून थांबवा अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे। धारावीतील 1.25 लाखांपेक्षा अधिक अपात्र झोपडपट्टी धारकांना घरं मिळाली असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले। मबिया फक्त पात्र झोपडपट्टी धारकांना घरं देणार होती, परंतु महायुती सरकारनं सर्वांना घरं देण्याचा निर्णय घेतल्याचं शिंदे म्हणाले। माजी राज्यमंत्री बच्चू कडूंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आपला राजीनामा पाठवलाय। पदावर राहून मला आंदोलन करता येणार नाही आणि दिव्यांगांशी बेईमानी मला शक्य नाही असं बच्चू कडू यांनी राजीनामा देताना नमूद केले। तसंच सुरक्षा काढून घेण्याबाबतही त्यांनी आवाहन केलेले आहे। काँग्रेसकडून दिल्लीच्या कालकाजी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली आहे। कालकाजीतून काँग्रेसने अलका लांबा यांना उमेदवारी दिलेली आहे, तर अलका लांबा यांची लढत आपच्या मुख्यमंत्री अतिशी यांच्याशी होणार आहे। कामे करा अथवा निलंबनाला सामोरा जा असा इशारा देत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील अधिकाऱ्यांचा तास घेतलाय। पुण्यातील रुग्णालयातील अस्वच्छतेवरून आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली। येरवड्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाला आरोग्यमंत्री आंबेडकरांनी आज भेट दिली। मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेत। नंदुरबारच्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने मंत्री जयकुमार रावल यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। एसबी पोलीस आपल्यावर नजर ठेवत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केले आहे। आव्हाडांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद सुरू होती आणि यावेळी साध्या वेशातील पोलीस घुसले। आव्हाडांनी केलेल्या आरोपांनुसार पोलिसांनी पत्रकार परिषदेचे चित्रीकरण केलेले आणि या घटनेवर आव्हाडांनी संताप व्यक्त केलाय। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी आता राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवारांकडे केली आहे। सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळे मराठा नेत्यांची कोंडी झाल्याची भावना मराठा नेत्यांची आहे आणि याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता आमदारांनी अजित पवारांकडे ही मागणी केली असून अजित पवार नक्की काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे। देवेंद्र फडणवीस माऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी आळंदीत पोहोचले होते। यावेळी ग्रामस्थांकडून इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्यासाठी फडणवीसांनी निवेदन दिलेले आहे। यावेळी फडणवीसांनी इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्याचं आश्वासन ग्रामस्थांनी दिले आहे।
सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी नायगाव इथं स्मारक उभारणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं सुद्धा फडणवीसांनी सांगितलंय। आधी माझी वेळ घेतली नसल्याचं म्हणत अजित पवारांनी आयोजकांना खडसवल्याचं एका जबाबदार व्यक्तीनं सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चाकणच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि भुजबळांची वेळ फायनल झाल्यानंतर अजित पवारांकडे आयोजक गेले होते। लाडकी बहीण योजनेच्या निकषावरनं राज ठाकरेंनी महायुती सरकारला टोला लगावलाय। निवडणुकीच्या आधी सरसकट बहिणी लाडक्या होत्या, आता मात्र बहीण नावडती आणि लाडकी असं विभागलं जाणार असल्याचा टोला यावेळेस राज ठाकरेंनी लगावलाय। यानंतर आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। कोल्हापूर झेडपी शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांच्या रीलची बातमी साम टीव्हीनं दाखवल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याच वेळेस तात्काळ दखल घेतलेली आहे। शाळेतल्या रीलची बातमी दाखवल्यानंतर मुख्याध्यापकांवर प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय आणि ज्या मुख्याध्यापकांनी या माजी विद्यार्थ्याला शाळेमध्ये रील शूट करण्यासाठी परवानगी दिली त्या मुख्याध्यापक राजेंद्र जाधव यांचा तात्काळ खुलासा करण्याची नोटीस शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावलेली आहे। मर्डरर है तू साला। साम टीवीचा मोठा इम्पॅक्ट आपण बघतोय। मैंने तेरी और पावर भी देख लिया। 4 घंटे के अंदर कुत्ते की तरह भागकर आ गया। आईडी दिखा। क्या वो इंस्पेक्टर बाजीराव? वो सब राउंड पे गए। बुलाना बुलाना उसको। बोला जयकांत शिक्र इज वेटिंग। बुलाओ उसको। ए, जानता भी है तू मेरे को? हाँ, मेरे पावर को जानता हूं। मर्डरर है तू साला। फाइल भी पढ़ी है मैंने तेरी और पावर भी देख लिया। 4 घंटे के अंदर कुत्ते की तरह भागकर आ गया। आईडी दिखा। तर जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेल्या रील शूटमुळे आता चांगलाच कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे आणि यावेळेस मुख्याध्यापकांना या संदर्भात खुलासा करण्याचं निवेदनही करण्यात आलेलं आहे। यानंतर आता इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात न्यूज पॉइंट 50च्या माध्यमातून। मालवणी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत पोलीस अधिकारी रावसाहेब शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय। रावसाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अहमदनगर संगमनेर येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची मालवणी पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली आहे। पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे दुचाकी विक्री करताना ग्राहकांना 2 हेल्मेट देण्याची सक्ती शोरूम मालकांनी केलेली आहे। अपघातामध्ये जीवितहानी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आले आहे। त्यांनी या संबंधित पत्रक देखील प्रसिद्ध केले आहे। राज्यामध्ये महावितरण कंपनीने आता स्मार्ट विद्युत मीटर बसवण्यास सुरुवात केली आहे। याची सुरुवात वाशिम जिल्ह्यामध्ये झाली आहे। तर स्मार्ट मीटरने वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक युनिटचा हिशोब आता मोबाईलवर मेसेजद्वारे मिळणार आहे। समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूरचा प्रवास फक्त 8 तासात पार करता येणार आहे। 76 किलोमीटरचं काम अंतिम टप्प्यात आलं असून या टप्प्याने उद्घाटन फेब्रुवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि हा महामार्ग महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी एक निर्णायक पाऊल ठरणार आहे। मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू आहे। त्यामुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी तेजस मंगळुरू एक्सप्रेसला फटका बसलेला आहे। या गाड्या 31 जानेवारीपर्यंत सीएसएमटी ऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच धावणार आहेत। येत्या 4 महिन्यांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। त्यातच आता पुण्यावरून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळामध्ये किमान अर्धा तासाचा फरक पडणार आहे। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर लिंक रोडचं काम जवळपास 90% पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मध्य रेल्वेकडून रविवारी कामशेत ते तळेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येईल। रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:35 हा ब्लॉक असेल आणि या कालावधीमध्ये 6 एक्सप्रेस गाड्या उशिराने धावतील तर 5 लोकल रद्द करण्यात आलेले आहेत।
2 वर्षाच्या संघर्षानंतर नागपूर मडगाव एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आलेला आहे। कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून या एक्सप्रेसला सावंतवाडी थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यानंतर आता नागपूर मडगाव एक्सप्रेस सावंतवाडी स्थानकात थांबताच तिचं जंगी स्वागत करण्यात आलं। अकोला शहरातल्या न्यू तापडिया नगराला जोडणाऱ्या बिर्ला रेल्वे गेट आजपासून पुढील 8 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे। अकोला शहरामध्ये येण्यासाठी हा एकच जवळचा मार्ग असल्यामुळे नागरिकांचे हाल होणार आहेत। आता त्यांना 6 किलोमीटरचा फेरा पार करत अकोला शहरात यावं लागणार आहे। यवतमाळमध्ये परिवहन एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयामध्ये राज्य शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्या मुलाखती पार पडल्या। यावेळेस एसटी चालक वाहक पदांसाठी 530 उमेदवार पात्र झालेत। या आदिवासी उमेदवारांचं पुढील प्रशिक्षण पांढरवाडीमध्ये होणार आहे। 10वी-12वीच्या परीक्षेसाठी सीसीटीव्हीसह व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करण्यात येणार आहे। परीक्षेसाठी गैरप्रकार टाळण्यासाठी निर्णय घेण्यात आलाय। त्याचबरोबर सहाय्यक परीक्षकांच्या मोबाईलवरून प्रत्येक केंद्रावरील पेपर संपेपर्यंत हालचाली टिपण्यात येतील। देशभरामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे, तर उत्तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। यानंतर आता बातमी आहे जळगावमधून तापमानासंदर्भातली। जळगावमध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये पारा 3 अंशांनी घसरलाय। काल 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर पुढच्या आठवड्यामध्ये तापमान आणखीन घट होण्याची शक्यता असून शहरामध्ये किमान तापमान 8 ते 11 डिग्री दरम्यान असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा गेल्या 15 दिवसांमध्ये वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहेत। कधी ढगाळ वातावरण दिसतंय, तर कधी अवकाळी पाऊस सातपुड्यामध्ये पडलेला आहे। मात्र आता पुन्हा एकदा सातपुड्यातील डोंगर रांगेमध्ये तापमानामध्ये घट होताना दिसते। सातपुड्यामध्ये तापमानाचा पारा हा 15 अंश सेल्सिअसवरून 9 अंश सेल्सिअसच्या खाली घसरलाय आणि वाढत्या थंडीमुळे पुन्हा सातपुड्यामध्ये शेकोट्या पेटवलेल्या पाहायला मिळत आहेत। यानंतर राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून। राज्यामध्ये थंडी पुन्हा परतली आहे। येत्या 24 ते 48 तासांमध्ये तापमानामध्ये सरासरी 3 ते 4 अंशांची घट होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। याचा सर्वाधिक परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात होणार आहे। कोकणात तापमानामध्ये फारशी घट अपेक्षित नाही, तर मुंबई आणि उपनगरामध्ये सायंकाळी तापमानामध्ये घट दिसेल। राजधानी नवी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये थंडीमुळे धुक्याची चादर पसरली। याचा दिल्लीमध्ये येणाऱ्या आणि दिल्लीतून निघणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। तब्बल 24 रेल्वे गाड्या उशिराने धावत असून विमान वाहतुकीवरही धुक्याचा परिणाम जाणवतोय। दिल्लीला थंडीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पालघरच्या चिंचणी समुद्रकिनारी टग ऑफ वॉर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। देशभरातून 80 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले। यावेळेस आगळीवेगळी स्पर्धा पाहण्यासाठी चिंचणी समुद्र किनाऱ्यावर चाहत्यांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। तलावामध्ये अगदी मधोमध असणाऱ्या मंदिराच्या विद्युत रोषणाईचं तलावामध्ये प्रतिबिंब उमटताना दिसून आलं आणि ही रोषणाई सिद्धेश्वर भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली। कोपरगाव तालुक्यातील चासनळी या छोट्याशा गावामध्ये 20 एकर जागेमध्ये भव्य श्रीराम सृष्टीची उभारणी होते। ग्रामस्थांनी एकत्र येत ही संकल्पना राबवलेली आहे। शासनाने या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 2.5 कोटी रुपये मंजूर केलेत। बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचा फतेह हा चित्रपट येत्या 10 जानेवारीला प्रदर्शित होतोय। सोनूचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट असल्यामुळे या चित्रपटाची मोठी चर्चा आहे। सोनूला दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये यश मिळणार का याची मोठी उत्सुकता चाहत्यांमध्ये दिसते।
नववर्षाच्या स्वागताला आलेल्या भाविकांनी साईबाबांना भरभरून दान केलेले 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीमध्ये तब्बल 16,61,80,000 रुपयांचं दान करण्यात आलंय। बारामतीच्या पुरंदर तालुक्यातील महर्षी वाल्मिक ऋषी मंदिरामध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। सावित्रीबाई फुलेंच्या रांगोळीतून रेखाटलेल्या चित्राभोवती मेणबत्त्या प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आलं। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये लाडू प्रसाद खरेदीला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला। मागील वर्षभरामध्ये तब्बल 6 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय, तर भाविकांकडून ड्रायफ्रूट युक्त लाडू प्रसादाची मागणी मोठ्या प्रमाणात होतीये। मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यामध्ये जेसीबीच्या मशीनच्या धडकेने नागाचा मृत्यू झाला। मशीन सपाटीकरणाचं काम सुरू असताना एका बिळात असलेल्या नाग आणि नागिणीला दुखापत झाली। यामध्ये नागाचा मृत्यू झाला तर नागिण जखमी झाली। त्यानंतर नागिण बराच वेळ नागाजवळ अनेक तास फणा काढून होती। यानंतर सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। आरोग्यविषयक जगावर पुन्हा एकदा कोरोनासारखं महाभयंकर संकट ओढावलंय आणि कोरोनासारख्याच असलेल्या या नव्या व्हायरसचा सर्वाधिक धोका चिमुरड्यांना आहे। कोरोनाप्रमाणेच घातक असलेल्या HMPV या विषाणूचा संसर्ग वेगाने होतोय आणि 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये ही प्रकरणं सर्वाधिक आढळली आहेत। नव्या HMPV नावाच्या व्हायरसमुळे जगाचं आता टेन्शन वाढलेलं असलं तरीही या नव्या विषाणूवर कुठलीही लस उपलब्ध नाहीये। त्यामुळे हा विषाणू आता आणखीन घातक ठरण्याची शक्यता आहे। तेव्हा कोरोनासारखा घातक असलेला HMPV व्हायरस आल्याने लहान मुलांना आता सांभाळण्याची गरज आहे। त्यामुळे आता लहान मुलांचा सांभाळ अगदी काळजीने करण्याची गरज निर्माण झालेली आहे। यानंतर आता राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात। फलटणच्या कत्तलखान्याचं पाणी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना तसेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं दूषित पाणी नीरा नदीमध्ये सोडलं जाते। त्यामुळे नदी प्रदूषित होते आणि ग्रामस्थांनी या संदर्भात तक्रार केलेली, त्यामुळे शेती नापीक झाली असून मासे देखील मृत पावतायत। बीड सरपंच हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी येत्या 7 तारखेला संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत जिल्ह्यात सर्वच प्रमुख रस्ते बंद असतील। सर्वपक्षीय नागरिक मंचच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोलापुरात ऊस बिल न मिळाल्याने रयत क्रांती संघटना आता आक्रमक झालेली आहे। कार्यालयात एकही अधिकारी नसल्याने खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला गेलाय। गाळप सुरू होऊन 1.5 महिन्यांचा कालावधी जरी लोटला तरीही अजूनही शेतकऱ्यांना बिल मिळालं नसल्याचा आरोप होतोय। विदर्भात तुमसर मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 दिवसांपासून व्यवहार ठप्प आहेत। माथाडी कामगार, हमाल, मापारी आणि टोपेवाल्यांनी बाजार समितीच्या धोरणावर बहिष्कार घालत 2 दिवसांपासून आंदोलन पुकारलंय। सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरणातून रबी पिकांसाठी पाणी सोडावं यासाठी युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय। युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलंय। महाड MIDCतील एका फार्मा कंपनीचं बांधकाम खैरे गावा हद्दीमध्ये सुरू आहे। हे काम केलं जाऊ नये असं ग्रामस्थांचा आग्रह आहे आणि त्यावरनं गावामध्ये वाद निर्माण झालाय। कंपनी प्रशासनाची गाडी ग्रामस्थांना रस्त्यामध्ये रोखून धरली आणि यावेळेस कंपनी प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली आहे। परभणीमध्ये शेत आखाड्यावर दरोडा टाकत दरोडेखोरांनी एका महिलेवर अत्याचार केलेले। दरोड्यामध्ये पीडितेचा पती आणि सासूला मारहाणही करण्यात आली आणि यामध्ये 1 जण गंभीर जखमी झालाय। लोणावळ्यातील खंडाळा परिसरामध्ये मुंबईतील एक 29 वर्षीय तरुण पर्यटनासाठी गेला होता। हा तरुण निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी थेट पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या दरीमध्ये उतरला आणि हरवला। शिवदुर्ग रेस्क्यू टीमने या तरुणाला वाचवलं। तब्बल 6 तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं।
मुंबई गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्थानकाजवळ अपघात झालाय। डिझेल संपल्याने रस्त्यामध्ये बंद पडलेल्या स्कॉर्पिओ जीपला टोईंग व्हॅनने जोरदार धडक दिली। अपघातादरम्यान स्कॉर्पिओ जवळ उभे असलेले 3 जण ठार झालेत तर 3 जण जखमी झालेत। नाशिकच्या सिडकोजवळ दुचाकीचा भीषण अपघात झालाय। अपघातामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाला असून चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते, तर अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। मुंबईतील धारावीमध्ये भीषण अपघात झाला। एका टँकरने धडक दिल्यानं 6 कार खाडीत पडलेल्या। सुदैवानं या अपघातामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही। यवतमाळवरून पुण्याला जात असताना वाहन चालकाचा डोळा लागल्याने अपघात झाला। अपघातामध्ये 3 जण किरकोळ जखमी झाले असून स्थानिकांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करत जखमींना उपचारासाठी यवतमाळ रुग्णालयामध्ये दाखल केले। उल्हासनगरमध्ये भरधाव कारने 3 वाहनांना धडक दिली। या अपघातामध्ये सुदैवाने 4 वर्षाचा मुलगा वाचला। या प्रकरणी स्थानिकांनी कार चालकास पोलिसांच्या ताब्यात दिलं, तर आरोपी 19 वर्षाचा युवक असून त्यांच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नक्की आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। यानंतर आता बीडमधील सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 3 पैकी 2 आरोपींना पकडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे, तर अन्य एकाला देखील ताब्यात घेण्यात असल्याची माहिती मिळालेली आहे आणि त्याने देखील आरोपींना फरार होण्यासाठी मदत केल्याची माहिती आहे। अगदी काही वेळातच पोलीस अधीक्षक पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। 3 जण फरार होते। कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर 3 जण फरार होते आणि त्यापैकी आता 2घांना पकडण्यात आल्याची मोठी बातमी समोर येते। फरार असलेल्या 3घांपैकी 2घांना अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद जिरे। नक्की काय माहिती आहे? 2घांना अटक करण्यात आलेली या संदर्भातला अगदी खात्रीलायक तपशील आपल्यापर्यंत कधी पोहोचेल? नक्कीच जर पाहिलं तर ही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल, कारण की जी सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये असं सांगितलं गेलंय की या ठिकाणी जे फरार 3 आरोपी आहेत त्यापैकी 2घांना या ठिकाणी अटक करण्यात आल्याची, ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे। त्याचबरोबर ते फरार होण्यासाठी अन्य 1 जणांनी मदत केल्याची देखील माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळाली। मात्र याविषयी सविस्तर अशी माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक जे आहेत ते पत्रकारांशी संवाद देखील साधणार आहेत। ही सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल, कारण की ह्या ज्या 3 आरोपींमुळे राज्याचं राजकारण असेल किंवा जे समाज बांधव असतील ते आक्रमक झाले होते। जलसमाधी आंदोलन देखील मासाजोग येथील ग्रामस्थांनी घेतलं होतं आणि त्या ठिकाणी पोलीस अधीक्षकांनी 10 दिवसांचा वेळ देखील ग्रामस्थांना मागितला होता। नक्कीच आता जेव्हा पोलीस अधीक्षक या संदर्भात पत्रकार परिषद घेतील तेव्हा अधिकची माहिती आपल्याला कळेल। मात्र ही अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली, ज्या 3 आरोपींचा इतक्या दिवसांपासून शोध सुरू होता त्यापैकी 2 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे।